नमस्कार, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे आपलं सगळ्यांचं बाळकीचे आणि ब्लॉगमध्ये. आज आपण बघणार आहे तुळशीच्या लग्नाचा ब्लॉग बनवणार आहे. पूर्ण कशी आपल्याला तुळशीची पूजा करायची, कृष्णाची पूजा करायची. तुळशीचं लग्न आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये तरी तुळशीचे लग्न झाल्याशिवाय पहिले काही लग्न होत नव्हते. आता तर कुठलाही मुहूर्त असतो एवढं नाही, पण पहिले व्हायचं. तुळशीचं जेव्हा लग्न होईल कार्तिक शुद्ध द्वितीया या दिवशी, खोपडी बारसही म्हणता, या दिवशी एकादशी झाल्यावर दुसऱ्या दिवशी बारसच्या दिवशी हे लग्न असतं तुळशीचं. इथे आपल्याला सगळे आपण जशी लग्नाची पूजा करतो, लग्नाची तयारी करतो, त्याप्रमाणे आपल्याला इथे तयारी करून घ्यायची आहे सगळी. आमची इथे जवळपास पूर्णच तयारी आम्ही संध्याकाळीच करून घेतो. कारण काय होतं माहिती आहे का, संध्याकाळी स्वयंपाक वगैरे असतो, लग्नाची तयारी असते, मग खूप घाई होऊन जाते. इथे सगळ्यात पहिले तर तुळशीचं वृंदावन वगैरे धुवून घेतलं होतं छानपैकी. तुळस पण अशी मस्त झालेली होती आमची. इथे कलश मांडून घ्यायचा आहे आपल्याला, कारण सगळ्याच आपल्याला शुभकार्याची सुरुवात आपण कलशाने करतो. त्यामध्ये पैसे, सुपारी, तुळशीचं पान असतं आवर्जून घालायचं आहे. यामध्ये फूल वगैरे, हळदी कुंकू लावून पूजा करून घ्यायची. आणि कलशावर आपल्याला आपण जसे कुंकवाचे 5 बोटं लावतो ते लावून घ्यायचे. नारळावर स्वस्तिक काढून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने इथे आपल्याला पूजेची, तुळशीच्या लग्नाची सुरुवात करायची. अक्षत करून घ्यायची आहे. लाल पिवळ्या अक्षत आम्ही इथे करून घेतलेल्या आहे. आणि जास्त आम्ही अक्षत इथे फुलांच्याच घेतलेल्या होत्या. इथे कलश मांडून घ्यायचा आहे. 5 पानं लावून घेतले विड्याचे, त्यावर नारळ ठेवून घ्यायचा आहे. कलश धान्यावर ठेवून घ्यायचा आहे. इथे फुलाच्या अक्षदा, काही तांदळाच्या अक्षदा तयार आहे. कारण आपण ज्या पद्धतीने लग्न करतो त्या पद्धतीनेच आम्ही इथे लग्न करतो. इथे पान सुपारी ठेवली. जसं आपण आपली नवरदेव नवरी जेव्हा पाटावर उभी राहते तेव्हा आपण त्यांच्या हातातही विडा देतो, विड्याचं पान आणि सुपारी देतो. इथेही मांडून घेतलं आहे. आणि गणेशपूजन आहे, त्यानिमित्ताने समजा गणेशपूजन पण करतो. आणि आपणही आपल्या नवरदेव नवरीला देतोच जेव्हा पाटावर बसतात तेव्हा. इथे छान तुळशीला बाशिंग बांधून घेतलं आहे छोटंसं. चुनरी टाकली आहे. तुळस पण अशी नाजूक होती आमची, छान ह्यावेळेस झालेली. इथे कृष्णाला स्थापन करून घेतलं आहे. ड्रेस घातला आहे, मुकुट घातला आहे. बाशिंग तर बांधता येत नव्हतं. कितीही छोटं बाशिंग असलं तरी आपल्याला या आपल्या बालकृष्णाला बांधता येत नाही, त्यामुळे छोटासा फेटा आहे तो लावून घेतला आहे. इथे अंतरपाट तयार करून घ्यायचा आहे आपल्याला. जशी आपण लग्नाची तयारी करतो त्या पद्धतीनेच आम्ही इथे सगळी तयारी करतो. बघा तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ. असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. इथे हळद वगैरे लावून घ्यायची, कारण हळदीशिवाय लग्न होत नाही. आम्ही हळद वगैरे पण लावून घेतो. इथे पहिले हळद लावून घेतली होती, नंतर मग पूजा वगैरे करून घेतली. इथे नैवेद्याचं सगळं सामान काढून घेतलेलं आहे. मिक्स मिठाई वगैरे, चिंच, आवळे, बोरं. कारण आजच्या पूजेला चिंच, बोरं, आवळे यांचं खूप महत्त्व आहे. असं म्हणतात, बोर भाजी आवळा, कृष्णदेव सावळा. आणि लग्नाची सुरुवात होते छानपैकी. इथे रांगोळी काढलेली ताईंनी, इथून सुरुवात झालेली आहे. दिवे लावून घ्यायचे आपल्याला स्वागतासाठी दारात. आणि इथे अशी लग्नाची तयारी झालेली, पूर्ण मंडप वगैरे लावलेला आहे उसाचा. इथे पूजा करून घेतली, मग हळद लावून घेतली होती, कारण आम्ही हळद आधीच लावलेली होती जेव्हा पूजेची वगैरे मांडणी केली तेव्हा. नंतर फक्त पूजा केली. छान पद्धतीने अशी पूजा होते. आणि व्यवस्थित करायचं आपण, जसं आपलं करतो तसं आपण प्रत्येक सण समारंभ, आणि सगळेजण असल्यामुळे आम्ही व्यवस्थितच असते आमची पूजा वगैरे सगळी, असं सगळेच म्हणता आम्हाला. इथे तुळशीला पण थोडी हळद लावून घेतली होती. आणि असं म्हणतात, ही हळद जी तुळशीच्या लग्नाची हळद आहे, ज्यांचं लग्न करायचं आहे त्यांना लावलं तर नक्कीच लग्न होतं पुढच्या वर्षीपर्यंत. इथे कृष्णाला आवर्जून आज तुळशीचं पान व्हायचं आहे. आज काय आपण नेहमीच कृष्णाच्या पूजेमध्ये तुळशीच्या पानाचा वापर आपल्याला करायचाच असतो. तुळशीचं खूप महत्त्व आहे. इथे या माझ्या नणंदबाई आहे. अशा पद्धतीने वधूवरांची पूजा करून घ्यायची दोघांची. जेवढे लग्नाला हजर आहे का कार्यकर्ते म्हणा, वराडी म्हणा, सगळ्यांनी पूजा करून घ्यायची.
जे आपलं दिवाळीचं फराळ वगैरे असतं सगळंच असतं, त्यामुळे नैवेद्य पण असतो, मिठाई वगैरे आणून घ्यायची आणि स्वयंपाकामध्ये आपल्याला नैवेद्य करून घ्यायचा आहे, वरण भात वगैरे. प्राचीनी पूजा केली इथे. आता यानंतर मग मंगलाष्टक वगैरे म्हटले होते आम्ही मोबाईलमध्ये लावतो किंवा मग म्हणून घ्यायचे आपल्याला पुस्तकात वगैरे असून. शुभमंगल सावधान पूर्ण तर काही मंगलाष्टक येत नाही, पण बघून बघून आम्ही म्हणतो मंगलाष्टक, नाहीतर मग मोबाईलमध्ये लावून देतो. इथे आम्ही जवळपास 7 जण आहे उपस्थित लग्नाला आज घरातले. सगळे मंगलाष्टक वगैरे झाले म्हणून त्यानंतर मग लग्न लागलं होतं छान असं कृष्णदेवांचं आणि तुलसी मातेचं. कारण तुलसी विवाहाशिवाय शुभ कार्याला सुरुवात होत नाही आपल्याकडे. आणि सगळ्याच पूर्ण ऑल महाराष्ट्रामध्येच तुळशीचं लग्नाला खूप महत्त्व आहे. खोपडी बारस म्हणतात काही ठिकाणी तुळशीचं लग्न, आणि ज्या ज्या ठिकाणानुसार ते नावं असतात, पण तुळशीचं लग्न एक मेन असतं. यापासूनच पहिले तर मुली पण बघायच्या असल्या तरी ह्या दिवसापासूनच बघायचे. समजा हे लग्न झालं की मग मुली बघायला वगैरे सुरुवात करायची. आता काही तसं राहिलेलं नाही, कारण जो तो ज्याच्या त्याच्या सवडीनुसार सगळं करतच असतो. इथे आमचे मामाबाच्यांनी पकडला आहे अंतरपाठ तुळशीच्या आणि कृष्णाच्या लग्नाला. अक्षदा वगैरे टाकून घ्यायच्या, मंगलाष्टक चालू आहे तोपर्यंत. नंतर मग छान असं लग्न लागलेलं आहे तुळशी मातेचं आणि कृष्णदेवांचं. दिवाळीचा पिरियड असल्यामुळे आमच्या घरचे पण 1-2 जण गावाला गेलेले आहे, त्यामुळे म्हणजे कमी संख्या असते नाहीतर मग असतात सगळेजण नसले गावाला गेलेले की. छान असं लग्न लागलेलं आहे तुळशीचं. तुम्हाला कसं वाटलं खरंच कळवा कमेंट करून, आणि चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे जेणेकरून आमचे नवीन नवीन ब्लॉग आणि व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोचत राहतील, रेसिपी पोचत राहतील. लग्न लागलेलं आहे. आता नैवेद्य वगैरे करून घ्यायचा आहे. दक्षिणा म्हणजे आहेर द्यायची आहे. इथे हार बनवलेले आहे छोटे छोटे. कृष्ण खूपच छोटा आहे, त्यामुळे हा हारही आमचा मोठाच झालेला आहे. पण खाली असा व्यवस्थित पाटावर मांडून दिला होता आणि तुळशीच्या वृंदावनला हार घालून दिला होता. असं ठेवून दिलेला आहे कृष्णांसमोर हार, कारण कितीही छोटा हार केला तरी बालकृष्णांची मूर्ती छोटीच असते, त्यामुळे हार कसाही बनवला तरी मोठाच होतो. ठेवून दिला आहे साईडनी मस्त आजूबाजूनी. इथे तुळशीचं रोप द्यायचं. आज आपल्या घरी जर पाहुणे वगैरे असले किंवा आपण मंदिरात वगैरे पण दान देऊ शकतो. इथे आम्ही आमच्या ऋषिकेशला दिलेलं आहे तुळशीचं रोप. आजच्या दिवशी जर तुळस दान केली तर खूप चांगलं आहे असं सांगितलेलं आहे, म्हणजे मी पण ऐकलेलं आहे. मग आम्ही केलं होतं. आणि दक्षिणा पण द्यायची, एक तर मंदिरात द्यायची, नाही तर मग आपण कोणालाही देऊ शकतो. असं स्वतःहून किंवा असं मनाने आपल्याला जे पाहिजे ते आपण करू शकतो. इथे आम्ही आमच्या ऋषिकेशलाच दिलेलं होतं. आमच्या घरी पाहुणे आलेले होते, त्यांनाच ताईंनी पण त्यांना दक्षिणा वगैरे दिली होती. आणि नंतर मग आमच्या आईंनी आहेर आणला इथे. छान असं तुळशीचं लग्न पार पडतं आमच्या घरी. हा व्हिडिओ माझा जो आहे तो मागच्या वर्षीचा आहे, त्यामुळे पूर्ण लग्नाचाच व्हिडिओ बनवला आहे, नुसताच व्हिडिओ काही बनवलेला नाही. पूर्ण जे आम्ही लग्नाचं केलं ते पूर्ण व्हिडिओ बनवलेला आहे मी. आणि जे व्हिडिओ असतात माझे ते व्हिडिओपेक्षा जे आम्ही कार्यक्रम करतो त्याचेच असतात. इथे आमचा आहेर झालेला आहे. आईने 51 रुपये आहेर केलेला आहे कृष्ण आणि तुलसीला. मग तो आहेर जातो आमचा दानपेटीमध्ये. नंतर आता आरती करून घेतली कृष्णाची, तुळशी मातेची, आणि नंतर मग नैवेद्य दाखवला होता. मंत्र वगैरे म्हणून घ्यायचे. ओम नमो भगवते वासुदेवाय. तुळशीचा मंत्र येत असेल तर तो म्हणायचा आहे आपल्याला. इथे छान पद्धतीने आमचं तुळशीचं लग्न पार पडलं आहे मागच्या वर्षीचं. आता ह्यावर्षी तर बघूया कसं होतं ह्यावर्षीचं. आणि मग यानंतर नैवेद्य केला होता आम्ही. नैवेद्यामध्ये वरण भात वगैरे बनवलेला आहे. स्वयंपाक जो बनवलेला आहे, म्हणजे आपण ह्या दिवशी व्यवस्थितच स्वयंपाक बनवायचा, कारण आपल्या घरी लग्न असलं तरी आपण सगळंच बनवतं. इथे आम्ही खीर, वरण भात, भाजी असं नैवेद्य, काही आपलं आवळे, बोरं, चिंचा, काकडी, मिक्स मिठाई असा नैवेद्य केलेला आहे. आणि छान असं लग्न पार पडलेलं आहे तुळशीचं. थँक्यू. श्री स्वामी समर्थ सगळ्यांना.